घ्या सांगितलं नव्हतं. आता घ्या. मला मी गेलो ना, अजून आहे इकडं. तरी मी नको म्हणत होती, पण गोदाक माझ्यावरच वरडली. आमच्याकडे यायचं नाही म्हणतोय म्हातारा. नाही त्याला गावावर हाकलून दिलं तर नावाचं नरोत्तम नाही. अयो मालका, आपण कसं हाकलवणार हो त्यांना? काहीच कर्ज घेतले नाही हो त्यांनी आपल्याकडून, म्हणतो मी. हे समज त्या शिवप्पामुळे झालंय. ते आता त्याला लय पुळका आलंय. फुलं उधळत ना त्याच्यावर. या सगळ्याच्या मुळाशी शिवप्पाच आहे. कावेरी, दामू, मी वैद्य बोसने घेऊन येते, तर तुम्ही मालकासनी बघा. अयो मालकीनबाई, तिकडनं चालू ना हो मी. नाही म्हणाले हो ते. पर त्यासनी कोण घेऊन येईल ठाव आहे मला. चल दोंडू, चल टेंबा घेऊ. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजलेले कांजले म्हणजे कोण हो आप्पा? सखो, फार महत्वाचा प्रश्न आहे बरा. साधारणतः आपण जेव्हा रंजलेले गांजलेले म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं की उपाशी, गरीब, समाजानं पिळलेले अशी माणसं. पण इथे तुकोबारायांना म्हणायचंय, रंजलेले गांजलेले म्हणजे जे त्रासलेले आहे, चिंतेने ग्रासलेले आहे, ज्यांना कुठल्या तरी आजाराने, विकाराने पिळले, कष्टी आहेत अशी माणसं. आणि अशा माणसांच्या दुःखी मनाला जी मायेची फुंकर घालतात, त्यांना आधार देतात, त्यांना आपल्या माणसांसारखं वागवतात, ते खरे साधू. आणि अशा माणसांच्या ठाईच विठुराया असतो. शिवाप्पा भाऊ,